तर आज आपण बघणार आहे क्लास 4 चॅप्टर नंबर 9 वर्ड प्रॉब्लेम ॲडिशन आणि सबस्ट्रक्शनचा. त्यातला ॲडिशनचं आपलं झालं आहे. आज आपण बघणार आहे सबस्ट्रक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर एक्सरसाइजमध्ये बघायचं आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. अब्दुल हॅड अ 720 बेड्स अँड ही सोल्ड अ 648 बेड्स ऑफ दे अँड हाऊ मेनी बेड्स डज ही हॅव लेफ्ट. काय सांगितलं आहे? अब्दुल नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 720 बेड्स आहे म्हणते. दिवाण म्हणतो आपण त्याला, जे सोफा वगैरे झिरो जो दिवाण राहतो आपला झोपायचा. ठीक आहे. किती आहेत त्याच्याकडे? तर हे 720 आहेत म्हणते. त्यातले त्यांनी सोल्डचा अर्थ काय तर विकणे होते. ठीक आहे. याचा अर्थ काय, त्यांनी 648 जे होते त्यांनी ते बेड्स विकलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन विचारला की हाऊ मेनी बेड्स डज ही हॅव लेफ्ट. लेफ्टचा अर्थ काय की त्याच्याकडे किती उरलेले आहेत. लेफ्ट म्हणजे सोडून गेलेला, म्हणजे बाकी. ठीक आहे. काय करायचं आपल्याला? तर याचं सिम्पली सबस्ट्रॅक्शन करायचं. जसं मी आता ॲडिशनमध्ये तुम्हाला कीवर्ड सांगितले होते, ज्याच्यावर आपण ॲडिशनचे वर्ड्स शोधले होते की बा ॲडिशन आहे की नाही आहे तर बघायचं. ठीक आहे. जसं की ऑल होतं, सम होतं, हे काय होते तर ॲडिशनचे कीवर्ड्स होते. तसंच सबस्ट्रॅक्शनसाठी सुद्धा काय तर आपले कीवर्ड्स दिले आहेत मी इथे. बघा, लेफ्ट म्हणजे काय तर हे, याचा अर्थ काय तर हा सबस्ट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर डिफरन्स हा सुद्धा याचा अर्थ काय तर हा सबस्ट्रॅक्शन आहे. टेक अवे म्हणजे काय तर मायनस करायचा. ठीक आहे. हे इथे काय दिलं तर मी हे कीवर्ड्स दिले त्याचे. ओके. बघा आता गिवनमध्ये काय येणार तर आपल्या इथे फर्स्ट गिवनमध्ये काय येणार तर आपला अब्दुलकडे किती आहे तर 720 बेड्स आहे बरोबर. त्यातले त्यांनी विकले, सोल्ड म्हणजे विकणे, किती विकले तर त्यांनी 648 हे काय तर त्यांनी विकलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं तर इथे सिम्पली त्याचं मायनस करायचं. म्हणजे इथं काय येणार तर आपला 720 मायनस करायचं आपल्याला, त्याला काय तर 648 मधून बरोबर. मग आता इथे 0मधून तर आपला 8 जात नाही, म्हणून याला काय करायचं आपल्याला तर 10 कॅरी करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 10मधून 2 गेला किती येतं आपल्याला तर इथे 2 येते बरोबर. आता इथे आपण काय घेतलं की याच्याकडून आपण घेतला होता, म्हणून याला काय करायचं, याला क्रॉस केलं. इथे होत होता 12, बट आपण इथे कॅरी घेतला म्हणून इथं होणार आपला 11 बरोबर. मग आता 11मधून 4 गेला तर किती येते आपला आन्सर तर ते येते 7. आता आपण याच्याकडून कॅरी घेतला आहे म्हणून इथे काय होणार तर 7 होता, तर इथे होईल आपला 6. ठीक आहे. 6मधून 6 गेला काय येते तर आपला 0. म्हणजे त्याच्याकडे किती बेड्स उरलेले आहेत तर 72 बेड्स उरले आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो तर 72 बेड्स लेफ्ट विथ अब्दुल असं म्हणता येईल. ठीक आहे. चल क्वेश्चन नंबर 2 बघूया. जोसेफ बॉट अ टेबल्स वर्थ ₹6,350 and a chair worth ₹3,800 and how much more did the table cost than the chair. काय सांगितलं आहे? जोसेफ नावाच्या व्यक्तीने काय केलं आहे तर टेबल विकत घेतलेलं आहे. ठीक आहे. डायनिंग टेबल वगैरे काय म्हणता येईल ते, किंवा स्टडी टेबल म्हणू. ठीक आहे. विकत घेतलेला आहे 6,350 रुपीजमध्ये बरोबर. आणि चेअर विकत घेतली आहे त्यांनी 3,800 रुपीजमध्ये. मग आपल्याला क्वेश्चन असं विचारलं आहे की हाऊ मच मोर डीड द टेबल कॉस्ट दॅन द चेअर. मग आपल्याला हे विचारलं त्याने की टेबलची किंमत ही चेअरपेक्षा कितीने जास्त आहे. ठीक आहे. आता इथं तर आपण सांगू शकतो की हां टेबलची किंमत जास्त आहे चेअरपेक्षा, कारण की चेअरची किंमत आपल्याला 3,800 दिलेली आहे आणि टेबलची किंमत दिली आपल्याला 6,350. बट आपल्याला हे सांगितलं एक्झॅक्टली की किती रुपयांनी टेबल महाग आहे चेअरपेक्षा. ठीक आहे. मग आता बघा मच मोर म्हटलं आहे तरी आपण काय करणार तर सबस्ट्रॅक्शन करणार बरोबर. मग आता गिवनमध्ये काय येणार तर आपल्या इथे तर कॉस्ट ऑफ टेबल किती आहे तर आपला 6,350 आहे आणि चेअर तर कॉस्ट ऑफ चेअर किती आहे तर आपली 3,800 बरोबर. इथे काय करायचं सिम्पली आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. काय येणार तर पहिले 6,350 मायनस करायचं आहे 3,800ला बरोबर. 0मधून 0 गेला 0, 5मधून 0 गेला 5. इथे आपला 3मधून तर 8 जात नाही म्हणून याला केला आपण इथे 13मधून 8 गेला तर आपला आन्सर किती येते 5 येते बरोबर. आता इथे करायला गेला आपल्याला कॅन्सल. 6मधून आपल्याला 6 गेला इथे 5, 5मधून 3 गेला 2 आपलं आन्सर येते. म्हणजे आपल्याला उरले किती आहेत, आपला आन्सर किती आलं तर इथे 2,550 रुपीज. म्हणजे टेबलची कॉस्ट किती आहे तर मोर दॅन चेअर तर
2550 रुपीज एवढी आहे. बरोबर. Raghav bought seeds worth rupees 3,587 and fertilizer worth rupees 4,655. And how much more than the seeds did the fertilizer cost? काय सांगितलं आहे की राघवराव नावाच्या व्यक्तींनी शेतीसाठी काय घेतलं तर बियाणं विकत घेतलं. किती रुपयाला? 3,587 रुपीजला. आणि फर्टिलायझर म्हणजे जे फवारणी असते ते कितीला घेतल्या त्यांनी तर ते औषध घेतल्या विकत 4,655 म्हणजे 4,655 रुपयाला विकत घेतलेलं आहे म्हणते. मग आता आपल्याला सांगायचं आहे की दोनपैकी कोणाची कॉस्ट जास्त आहे आणि किती नाही असं. ठीक आहे. म्हणजे जे आपलं बियाणं आहे त्याची कॉस्ट जे आपण औषध घेतलं त्यापेक्षा किती पट जास्त असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण काय करणार सिम्पली तर गिवनमध्ये कॉस्ट ऑफ फर्टिलायझर्स किती घेतलेलं आपण फर्स्टमध्ये तर कॉस्ट किती घेतली तर 4,655 घेतलेली आहे. बरोबर. आणि सीडची कॉस्ट घेतली आहे तर बघ काय करायचं आपल्याला 4,655 त्यातून मायनस करायचं आहे 3,587ला. बरोबर. आता 15मधून 7 गेला किती येतं आपला आन्सर इथे 8 आला. आपल्याला होईल हे होईल 40. ठीक आहे. 40मधून 8 गेला किती येतं आपला आन्सर तर ते इथे 6. आता 5मधून 5 गेला किती येतं आपला तर 0. 4मधून 3 गेला आपला आन्सर किती येणार तर इथे 1. म्हणजे आपल्याला किती आलेला तर आपला आन्सर 1,068 आला. म्हणजे फर्टिलायझर कॉस्ट रुपीज केलेलं तर 1,068 मोर दॅन सीड्स म्हटलेलं आहे. म्हणजे फर्टिलायझर हे सीड्सपेक्षा किती महाग आहे तर हे 1,680. फोर्थ बघा. द reading of the electricity meter is Nisha's house was 3,452 on a 1st of June. On the 1st July, it was 3,531 and how many units of electricity we are used in a June? काय सांगितलं आहे की निशा नावाची व्यक्ती तिच्या घराला जे इलेक्ट्रिकचं बिल आपलं मीटर असतं त्याचे रिडिंग किती आले म्हणते तर जून महिन्यामध्ये तर ती आली आहे 3,452 एवढी आलेली आहे. बरोबर. आणि त्याच्या नेक्स्ट मंथ म्हणजे जुलैमध्ये तर तिचं बिल किती आलं आहे तर त्याची रिडिंग आली आहे 3,531 एवढी तिचं काय तर बिल आलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं याच्यात तर की जून महिन्यात जुलैपेक्षा किती पट आले किती तर आपला नंबर ऑफ युनिट्स ऑन द 1st जून किती आलं तर आपला 3,452 आहे. आणि नंबर्स ऑफ युनिट ऑन 1st जुलै तर किती येणार तर आपला 3,531 एवढा आलेला आहे. बरोबर. काय करायचं आपल्याला 3,531 मायनस करायचं आहे 3,452 मधून. बरोबर. आता 1मधून तर 2 जात नाही म्हणून याला काय केलं तर आपण 11 म्हणजे 11मधून 2 गेला आपला आन्सर येते 9. बरोबर. आता इथे 3मधून तर 5 जात नाही म्हणून याला केला आपण 12. 12मधून 5 गेला आपला आन्सर किती आला 7 आला. इथे 5च्या जागी काय नाही तर आपला 4 तर 4मधून 4 गेला आपला आन्सर किती आला 0 आणि 3मधून 3 गेला आपला आन्सर येणार आहे 0. म्हणजे आपला आन्सर किती आला तर 79. म्हणजे याचा अर्थ आहे की 79 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज इन जून आपलं झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 5. इन अ टेक इन 2001 the population of the village was 62,947 and the census of the year 2011 lists the population as 74,405 and how much did the population increase in the meantime? काय सांगितलं आपल्याला एक सेंच्युरी दिलेली आहे कोणती तर 2001 त्याच्यात एक कोणत्या तरी गावाची जी लोकसंख्या होती ती किती सांगितली तर आपल्याला 62,947 एवढी सांगितली आहे. आणि 2011मध्ये त्याच गावाची संख्या किती सांगितली तर आपल्याला 74,405 एवढी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे गिव्हनमध्ये काय आहे ना तर आपला पॉप्युलेशन ऑफ विलेज इन 2001 किती आहे तर 62,947 दिलेली आहे आणि तीच पॉप्युलेशन काय 2011मध्ये किती दिले तर 74,405 एवढी दिलेली आहे. म्हणजे सिम्पली काय करायचं आपल्याला तर या दोन्हीला मायनस करायचं. म्हणजे 74,405 मधून मायनस काय करणार आपण 62,947ला मायनस करायचं. बरं. आता 5मधून 7 जात नाही मग याला काय केलं आपण तर 15 केलं म्हणजे 50मधून 7 गेला आपला आन्सर किती आला 8 आला. बरोबर. आधी इथं 10 होता 10चा आपल्याला करायला लागेल 9. 9मधून 4 गेला आपला आन्सर किती येणार तर इथं 5 येणार आहे. इथे 4मधून 9 जात नाही याला करायचं आपल्याला 13 मग 13मधून 9 गेला आपला आन्सर किती इथे 4 येते. इथे 4च्या जागी आपल्याला काय लिहायचं 3 तर 3मधून 2 गेला आपला आन्सर किती इथे 1 येते. 7मधून 6 गेला किती आपला आन्सर तर 1 येते. म्हणजे आपलं द पॉप्युलेशन ऑफ द विलेज इन्क्रीज बाय किती आलं तर आपलं 11,458. ठीक आहे. एवढी आपली काय ना तर पॉप्युलेशन